कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खरंच आता त्यांना समजून घेण्याची जास्त गरज आहे। अगं पण त्यांनी नको का तुला समजून घ्यायला? असा का वागला तो तुझ्याशी? असा नाहीये तो, स्वभावाने खूप चांगला आहे, पण चिडला ना की खूप चिडचिड करतो। पण कसं आहे ते तेवढ्यापुरतीच असतं, जास्त वेळ नसतं। राग जर तेवढ्या पुरता असता तर भांडण मिटून वहिनींना घरी घेऊन गेले असते ना। कशाला ताणतायत भाऊजी एवढं? वहिनींना त्रास होतोय कळत नाहीये का त्यांना? ते कळलं असतं ना तर असं वागलाच नसता तो। हे बघ, तू चिडू नकोस। तू ओळखत नाहीस त्यांना मदन, ते असे नाहीयेत रे, खरंच नाहीये। खूप चांगले आहेत ते मनाने। मला काही चांगले वगैरे अजिबात वाटले नाही ते, आणि फ्रँकली स्पीकिंग पहिल्यांदाच भेटलोय मी, पण मला अजिबात चांगले वाटले नाहीत ते। अरे पण पहिल्या भेटीत कळतच नाहीत ना माणसं। अरे मदन, एकदा तुमची मैत्री झाली ना की तुलाही कळतील कसे आहेत ते। छान मैत्री होईल तुमची, तुलाही आवडू लागतील ते। मला नाही वाटत असं। अरे नाही वाटत म्हणजे काय मदन? मी सांगते ना, माझा नवरा आहे तो। तुला माझ्याशी मैत्री राखायची असेल तर त्यांना आवडून घ्यावंच लागेल। हे काय चाललंय तुझं अक्ष? काय म्हणजे? मला तू नाही आवडला तर नाही आवडला, फर्स्ट इम्प्रेशन चांगलं नव्हतं त्याचं। आणि तो तुझ्याशी ज्या पद्धतीने बोलत होता ना ते तर अजिबातच नाही आवडलं। मला ओव्हरऑल माणूसच नाही आवडलाय तो, आणि हे सगळं मी स्पष्टपणे सांगतोय तुला। आता त्यात तू आपली मैत्री का आणतेस? अक्षय बघ, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हा। आणि त्याला आवडून घ्यावंच लागेल ही काय जबरदस्ती आहे? जबरदस्ती आहे ग पण हे बघ, हे बघ, मला एवढंच माहिती की माझा नवरा चांगला आहे। त्यांच्यापेक्षा दुसरं कोणी चांगलं नाहीच आहे। त्यामुळे माझा नवरा तुला आवडलाच पाहिजे, संपला विषय। अक्षय काय बोलतेस तू? तू जे ऐकलंस तेच बोलते। अगं पण माणूस म्हणून तुझा नवरा मला नाही आवडलाय। अरे असं एका भेटीत तू त्यांच्याबद्दल काहीही मत का करून घेतोयस? अक्ष, कसं आहे ना, माणसाचा स्वभाव कळायला त्याला 10 वेळा भेटायची गरज नसते। एका भेटीत सुद्धा त्याचा स्वभाव कळतो, आणि फ्रँकली मला त्यांचा स्वभावच नाही आवडलाय। पण तो स्वभावाने खूप चांगला आहे। तेच तर, याला पटत नाहीये ते। आपण एखाद्याचा स्वभाव चांगला आहे असं 10 वेळा सांगायला लागतं ना, तिथेच सगळी गोष्ट आली। हा, आणि मी कोणाला पहिल्यांदा भेटलो असतो ना तर इंग्लिश गाडी, गावठी गाडी अशा टोमणे अजिबात मारले नसते। आणि ते गाडीचं सोड ग, तुझ्याशी कसं बोलत होता तो? एवढ्या उन्हात तू त्याला भेटायला आलीस आणि तुझ्या तोंडावर तो निघून गेला। असा राग आला होता ना मला। नाही, आता पुढल्या वेळी मला भेटला ना की मी त्याला सांगणार आहे, ही अशी पद्धत नाहीये तुझ्याशी वागायची। हे बघ मदन, तू यामध्ये नको पडूस। योग्य वेळ आली की मी अधिपतींना भेटणार आहे आणि मी सगळं सॉर्ट करणार आहे। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे वहिनी की जे काय करायचं ते लवकर करा। बास झालं आता। अहो वहिनी, मलाही बासच झालंय हे। तुमच्यात ना जे काही वाद असतील ते असतील, आय डोंट केअर, पण ते वाद मिटवण्याचे प्रयत्न त्याच्याकडून काहीच दिसत नाहीयेत। असं नाहीये मदन, असं अजिबात नाहीये। मला माहितीये ना, मी ओळखते माझ्या नवऱ्याला। आता जरा सगळ्या गोष्टींचा गुंता झाला, त्यामुळे आमच्यात बोलणं होत नाहीये, पण होईल। आमच्यात लवकरच बोलणं होईल। वहिनी, मला वाटतं तुम्ही दोघांनी आता चिडचिड करू नका। तुम्ही घरी जा, आराम करा आणि शांत डोक्याने विचार करा। आणि काही मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत। हो, मी सांगते। चला चला निघू। नाही, तू जा, मी रिक्षाने येते। अक्ष, काय चाललंय हे तुझं? अरे नाही, खरंच मी रिक्षाने येते। आणि बाय द वे थँक्यू, तू इथपर्यंत मला सोडायला आलास। तू आता एकटी जाणार आहेस का? चल ना, सोडतो ना तुला घरी। अरे नाही, खरंच नको, मी जाईन रिक्षाने। अक्ष, सिटीच्या बाहेर ही फॅक्टरी, आता कुठे मिळणार आहे रिक्षा तुला? आणि तो काही बोलला म्हणून येत नाहीयेस का माझ्या बरोबर? अरे त्याचा काय संबंध? हे बघ, अधिपती जे काही बोलले ते सगळं रागाच्या भरात बोलले। तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस। आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे, आणि कुठल्याही नात्यात विश्वास महत्वाचा असतो। हे सगळं ना फक्त तुला कळतंय, त्याला काही कळतच नाहीये। अर्थातच कळतंय, असं का म्हणतोस तू? त्यांनाही सगळं सॉर्टच करायचंय, मला माहितीये ना। माझा त्यांच्यावर आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मदन। एनिवे, निघूया।
वहिनी, आता तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या आणि भाऊजींना भेटत राहा आणि लवकरात लवकर हा विषय संपवा वहिनी. तसंच करेन मी. आणखी एक गोष्ट, अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. ऑफकोर्स, ही काय सांगण्याची गोष्ट आहे का वहिनी, मला माहिती आहे. आणि थँक्यू, खरंच तुम्ही खूप करताय माझ्यासाठी. म्हणजे आता बघा की त्यांना ह्या घरात राहण्यापेक्षा, त्यांच्या घरात राहण्यापेक्षा त्यांच्या मित्राबरोबर वेळ घालवायला जास्त आवडतं, नाही का? असं नाही आहे साहेब. असं नाही तर मग तो कशाला आलता त्यांच्या बरोबर फॅक्टरीत? हा, दोघी बी बरोबरच आलते, नाही का? तुम्हाला कसं कळलं? अहो, आपली फॅक्टरी आहे ती. आपल्या फॅक्टरीत कोण येतं कोण जातं हे आम्हाला बरोबर कळतं. सगळीकडे लक्ष ठेवून असतोय आम्ही. सुनबाई त्यांच्या बरोबरच फिरत्यात आजकाल, हे सत्य आहे अधिपती. नाही नाही, असं काय नाही. उगाच हे बघा, उगाच IQ गोष्टीवरून आपण काय ठरवायला नको आहे का नाही? नुसतं कानाने ऐकलेलं नाही, डोळ्यांनी बघितलेलं बी आहे. काय बघितलं? हे बघितलं आम्ही, हेच दाखवायचं होतं. हे असं आहे सगळं आणि हे असं रोजचं झालंय म्हणे. रोज सुनबाई त्यांच्या गाडीतून फिरत्यात. परदेशी गाडीचा सोस आहे की परदेशी माणसाचं कोण झालं? पटली का तुमची खात्री? अधिपती, आम्ही IQ गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाही, पण ह्यो व्हिडिओ बघितला आणि आम्हाला खात्री पटली की लोक जे काय बोलतात का नाही ते खरंच आहे. आता बघा, तुम्हाला भेटायला सुद्धा त्याला बरोबर घेऊन आल्या, नाही का? आता जर त्यांना भांडण मिटवायचं होतं तर एकटीनं जायचं ना. हा, त्याला कशाला बरोबर घेऊन यायचं? बरं दिसतंय का ते असं? आज 4 लोक बोलतात, उद्या अख्खं कोल्हापूर बोलल. तो मदन आल्यापासून ना ताई फक्त मदन मदन एवढंच करते. एका लग्न झालेल्या बाईनं असं एका मित्राबरोबर दिवसभर फिरणं, ह्याचा काय अर्थ होतो माहित आहे का तुम्हाला अधिपती? आम्ही सांगतो तुम्हाला. त्याचा अर्थ असा होतो की त्या बाईला नवऱ्याची काय बी कदर नाही आणि नवऱ्यापेक्षा दुसरं कोणीतरी जीवाभावाचं मिळालंय. आमचा शेवटचा घाव बरोबर लागलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.